ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केलाय। ठाण्यातल्या एका शाखा प्रमुखाची हकालपट्टी झाल्यानं नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी हे पाऊल उचललं। पाहूया। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम ठोकलाय। मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। काही दिवसांपूर्वी शिवसेना शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती। विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्थानिक नगरसेवक हवा, बाहेरचा नको अशी मोहीम वायचळ यांनी सुरू केली होती। भूषण पाटील आणि मधुकर पावशे यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला होता। त्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत वायचळ यांची हकालपट्टी करण्यात आली होती। वायचळ यांच्या हकालपट्टीनंतर आता मीनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिलाय। ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचीही युती होणार आहे। त्यातच पक्षातील निष्ठावान नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलाय। मी आता साहेबांशी बोलले आणि साहेब मला वेळ देत आहेत आणि मी साहेबांशी बोलेल आणि त्याच वेळी तुमच्याशी मी या विषयावरती चर्चा करू शकते। इच्छुक आहे पाहायला गेलं तर तिकडचा चेहरा बदलून दुसरा चेहरा दिला तर नक्कीच कुठेतरी फायदा देखील होईल असं त्यांचं म्हणणं आहे। शाखा प्रमुखांचं त्यांच्यावरती देखील हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यामुळे त्यानंतर तुम्ही देखील त्या संदर्भातला राजीनामा देता। मला असं वाटतं की बघा, इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही। प्रभागातल्या कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तर त्याची पण मानसिकता असते की आम्हाला पण उमेदवारी मिळावी, द्यायचं की नाही हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि त्या निर्णयावरती पक्षश्रेष्ठी तिकीट देत असतात आणि ह्या विषयावरती पक्षश्रेष्ठीच तुम्हाला उत्तर देतील। आणि माझी भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून त्याची भावना व्यक्त केली तर ती कुठे चुकीची नाही। शिवसेनेमध्ये शिस्त मानली जाते, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं भावनिक त्यांनी पत्र देणं तुम्हाला दिलं, नरेश मस्केंना देखील त्यांनी दिलं। कुठेतरी नवीन नगरसेवक या नवीन चेहरा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे कुठेतरी डावळलं जातं। नाही, असं नाही। मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे, कारण 2022ला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात काम केलेलं आहे। कोविडचा काळ असेल, सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्यांना संधी द्यावी म्हणून। ते तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे। ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांचा काम आहे। पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही। उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर देईन। शिवसेना म्हटलं तर पाहिलं तर 80% जे समाजकारण 20% राजकारण करते, कुठेतरी या ठिकाणी राजकारण पुन्हा आता वाढलं। मला असं वाटतं ह्याला राजकारण म्हणता येणार नाही। ही घरातली भांडणं आहेत किंवा घरात तुम्हाला माहिती आहे की ह्या धुसफूस होत असतात आणि ते आमचं घरातलं वातावरण आहे आणि ते घरातले ज्यावेळी ह्याच्यावरती सगळ्या गोष्टीवर तोडगा काढतील आणि त्यानंतरच मी ह्याच्यावर स्पष्टपणे तुमच्याशी बोलेन। भूषण भोयर यांचं नाव न घेता शाखा प्रमुखांनी पत्र दिले, तसेच या ठिकाणी जे आहेत ते मधुकर पावशे त्यांचं नाव न घेता पत्र तुम्हाला दिलं। का वाटतं येणाऱ्या काळात चेहरे बदलतील का, नाही बदलले तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे नगरसेवक? तुम्हाला तेच सांगितलं ना, उद्या मी बोलल्यानंतरच स्पष्ट करेल की ह्याच्यावरती पुढे काय होणार आहे म्हणून। आता तर मी त्याच्यावर